हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं परत एकदा DPT मेडिकल कन्सल्टन्सीमध्ये। आज आपण चर्चा करणार आहोत जे काय आपलं गव्हर्नमेंट BMS कॉलेज आहे यवतमाळमधलं। या कॉलेजमध्ये तुमच्या कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ काय असणार आहे, कॅप राऊंड 1 मध्ये तुम्हाला तुमच्या कॅटेगरीमधून फर्स्ट सीटसाठी सीट अलॉटमेंट व्हायला किती ऑल इंडिया रँक हवा, त्याचबरोबर तुमच्या कॅटेगरीमधून जी काय शेवटची जागा असणार आहे त्या जागेमधून तुम्हाला सीट अलॉटमेंट होण्यासाठी तुमचा ऑल इंडिया रँक किती असायला हवा, तसंच 2025 मध्ये या कॉलेजमध्ये तुमच्या कॅटेगरीमधून किती मार्कावर जे आहे ते ॲडमिशन झालेलं आहे त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तसंच मी तुम्हाला या कॉलेजबद्दल जी काय जनरल इन्फॉर्मेशन आहे तसंच हॉस्पिटलबद्दलची जी काय इन्फॉर्मेशन आहे ती पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचे 100% डाऊट क्लिअर होऊन जातील आणि तुम्हाला एक आयडिया मिळून जाईल की या कॉलेजला तुम्ही 22 कॉलेजपैकी किती नंबरवर ठेवू शकता तुमच्या प्रेफरन्स लिस्टसाठी, आणि यापेक्षा अजून बेटर कॉलेज महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट BMSचे कोणते आहे त्याची तुम्हाला एक जनरल आयडिया मिळून जाणार आहे। आणि जरी तुमचा डाऊट एखादा शिल्लक असेल तरी तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा, मी तो रिप्लाय करून सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेल। आणि तुम्हाला ही PDF हवी असेल तर तुम्ही आमचं टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, आम्ही तिथं ही PDF फ्री ऑफ कॉस्टमध्ये डेफिनेटली शेअर करू। आता जर सगळ्यात अगोदर आपण कॉलेजचा कोड बघितला तर 3239 या कॉलेजचा चॉईस कोड आहे, जो की तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही कॅप राऊंड 1 पासून लास्ट राऊंडपर्यंत चॉईस फिलिंग करणार आहे ते तुम्हाला फिल करावा लागतो। नंतर इंटेक कॅपॅसिटी म्हणजे या कॉलेजमध्ये तुम्ही 2026ला जे ॲडमिशन केलं तर तुमच्या फर्स्ट इयरच्या वर्गामध्ये टोटल किती मुलं असणार आहेत, तर तुम्हाला या ठिकाणी 75 मुलं बघायला भेटतील। यामध्ये 85% जागा ज्या आहेत ना तुमच्या स्टेट काउन्सिलिंगमधून महाराष्ट्र स्टेटचे जे मुलं आहेत ते असतील, आणि 15% मध्ये इथं महाराष्ट्र स्टेटचा मुलगा पण जाऊ शकतो। त्याबरोबर जे काय बाहेर राज्यातले मुलं आहेत, कोणी कर्नाटकाचा असेल, कोणी MPचा असेल, कोणी बिहारी असेल, तर ते मुलं पण या ठिकाणी 100% ॲडमिशन करू शकतात। तर 85% मुलं तुम्हाला आपल्या राज्यातले मिळतील आणि 15% मुलं तुम्हाला ऑल ओव्हर इंडियामधून कुठून पण बघायला मिळतील, ही गोष्ट लक्षात ठेवा। त्यानंतर कॉलेजची स्थापना कधी झाली तर 1961 मधलं हे कॉलेज तुम्हाला बघायला भेटेल। त्यानंतर जर आता आपण बेड्स बघितले तर ह्या कॉलेजमध्ये जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये 110 तुम्हाला ॲक्टिव्ह बेड्स बघायला भेटतील। आता जर तुम्ही बॅचलर डिग्रीच्या नंतर PG मध्ये किंवा तुम्हाला अलग अलग डिपार्टमेंटमध्ये क्लिनिकलचं नॉलेज हवं आहे आणि तसं कॉलेज तुम्ही चूज करताय, त्या कॉलेजमध्ये तुम्हाला MD आणि MS हे कोर्स बघायला भेटतील, म्हणजे पंचकर्मा वगैरे पण तुम्हाला या कॉलेजमध्ये जे आहे ते PG मध्ये 100% बघायला मिळणार आहे। त्यानंतर जर तुम्ही या कॉलेजमध्ये इंटर्नशिप करता तर तुम्हाला जो स्टायफंड दिला जाणार आहे तो 18,000 असणार आहे एका महिन्याचा, ही गोष्ट लक्षात ठेवा। त्यानंतर जर तुम्ही समजा पुढच्या वर्षी नीट एक्झाम दिली आणि तुम्हाला जर समजा MBBS कॉलेज मिळते सेमी गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट, आणि त्यावेळेस जर तुम्ही सीट सोडायचा विचार करता, समजा BMS मधून आणि MBBS मध्ये जायचा विचार करतात, तर तुम्हाला जी पेनल्टी भरावी लागणार ती 3 लाख रुपये पेनल्टी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या नियमानुसार, आणि गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळे तुम्हाला इथं कुठल्याही प्रकारे ऑदर फीसची मागणी केली जाणार नाहीये। तुम्ही 3 लाख रुपये पेमेंट करणार आहे। फर्स्ट इयरची जी काही फीस असणार आहे जनरल कॅटेगरीची ती त्या ठिकाणी पे करणार आहे, किंवा तुमची जी स्कॉलरशिप आलेली ते कॉलेज स्वतः ठेवून घेणार आहे, तुम्हाला रिफंड करणार नाहीये। आणि 3 लाख रुपये तुमच्याकडून घेऊन तुमचं ॲडमिशन 100% कॅन्सल होणार आहे, आणि तुम्ही जे आहे ते तुमच्या नवीन कोर्समध्ये 100% ॲडमिशन करू शकतात। आता कॅटेगरी वाईज फीसची जर इन्फॉर्मेशन हवी तुम्हाला फर्स्ट इयरसाठी या कॉलेजमध्ये किती असणार आहे, तर तुम्ही तुमची कॅटेगरी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी तुम्हाला रिप्लाय करून तुमच्या कॅटेगरीनुसार या कॉलेजमध्ये फर्स्ट इयर BMSला 2026 साठी किती फीस लागणार आहे याची सविस्तर माहिती नक्की शेअर करणार आहे। आता जर आपण या ठिकाणी एक्सपेक्टेड कट ऑफचा विचार केला तर कॅटेगरीनुसार मी तुम्हाला फर्स्ट स्टुडंट लास्ट स्टुडंटचा ऑल इंडिया रँक शेअर करणार आहे, जे की तुम्हाला अलॉटमेंट होऊ शकतं, आणि लास्ट इयर 2025चा जो काय क्लोजिंग कट ऑफ होता त्याची पण आपण चर्चा करणार आहोत। SC कॅटेगरीमधून 1,80,202 पर्यंत या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट राऊंडमध्ये सीट अलॉटमेंट होऊ शकतं। म्हणजे जर तुमचा ऑल इंडिया रँक 1,80,202 येत असेल तर तुम्ही या कॉलेजमध्ये ॲडमिशन करणारे तुमच्या कॅटेगरीमधले पहिले विद्यार्थी बनू शकतात। लास्ट विद्यार्थ्यांसाठी जर आपण विचार केला तर 2,51,708 तुम्ही एक्सपेक्टेड ऑल इंडिया रँक घेऊन चलू शकतात। या ठिकाणी नीट स्कोर तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात, पण हा जो नीट स्कोर आहे तो 2025चा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा, आणि तो फक्त इन्फॉर्मेशन म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। ST कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर 4,17,714 फर्स्ट, 4,36,876 लास्ट। फीचे कॅटेगरीमधून 1,26,335 फर्स्ट, 1,41,039 लास्ट। NTB कॅटेगरीमधून 1,93,412 फर्स्ट, 1,93,412 तुम्हाला लास्ट बघायला भेटेल, कारण NTB कॅटेगरी, NTC, NTD कॅटेगरी जे आहे ना, तर इथं जर एकच सीट असेल आणि त्या मुलाला हे कॉलेज कॅप राऊंड 1ला अलॉटमेंट झालं, त्यांना रिटेन्शन फॉर्म भरला किंवा त्याचं बेटरमेंटच नाही झालं 3ऱ्या-4थ्या राऊंडपर्यंत, तर त्या कंडिशनमध्ये फर्स्ट विद्यार्थीच लास्ट विद्यार्थी असणार आहे, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे। NTC कॅटेगरीमधून 1,35,006 फर्स्ट विद्यार्थ्यासाठी, 1,70,612 तुम्ही लास्ट विद्यार्थ्यासाठी ऑल इंडिया रँक घेऊन चलू शकतात। NTD कॅटेगरीमधून 1,35,556 फर्स्ट, आणि लास्ट पण 1,35,556 तुम्हाला बघायला भेटेल। त्यानंतर OBC कॅटेगरीमधून 1,22,270 फर्स्ट, 2,06,714 लास्ट सीटसाठी तुम्ही या ठिकाणी तुमचा ऑल इंडिया रँक कन्सिडर करू शकतात। ACBC कॅटेगरीमधून 1,34,944 फर्स्ट राऊंडसाठी, 1,64,644 तुम्ही लास्ट राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ या ठिकाणी घेऊन चलू शकतात। EWS कोट्यामधून 1,35,971 फर्स्ट, 1,58,667 लास्ट विद्यार्थ्यासाठी तुम्हाला या ठिकाणी एक्सपेक्टेड ऑल इंडिया रँक बघायला भेटेल। ओपन कॅटेगरीमधून फर्स्ट 98,220
आणि लास्ट विद्यार्थ्यासाठी 1,57,488 जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी रँक बघायला भेटेल. आता अजून एक गोष्ट महत्त्वाची ओपन कॅटेगरीसाठी, जर ओपन कॅटेगरीमधून जे मुलं आहेत समजा आणि त्यांची फॅमिली इन्कम जर थोडी चांगली असेल आणि ते जर सेमी गव्हर्नमेंटचं फी स्ट्रक्चर जे आहे समजा 4 लाख 5 लाख 6 लाख रुपये पर इयर स्कॉलरशिप मिळून समजा ते जर पेमेंट करू शकते, तर त्या कंडिशनमध्ये या कॉलेजचा जो कट ऑफ आहे ना 98,220 मी शेअर करतोय, त्याच्यापेक्षा खूप कमी पण जाऊ शकतो. पण जर ते मुलं त्या कॉलेजची फीस नाही पे करू शकत समजा प्रायव्हेट कॉलेजची, तर हा कट ऑफ अजून पण जास्त जाऊ शकतो. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. आता जर आपण डिफेन्स 1चा विचार केला तर जवळपास 2,12,556 एवढा तुम्ही रँक कन्सिडर करू शकतात. डिफेन्स 2 मधून 2,61,477, डिफेन्स 3 हिल एरियाची कुठल्याही प्रकारे सीट नाही आहे. फिजिकल हँडिकॅपमधून इथला रँक तुम्ही थोडा इग्नोर करू शकतात, कारण तुम्ही जर नीट एक्झाम दिली असेल आणि तुम्ही जनरल कॅटेगरीमधून 213 प्लस स्कोर करत असाल किंवा रिझर्व्ह कॅटेगरीमधून 177 प्लस तुमचा स्कोर असेल, तर तुम्हाला महाराष्ट्र स्टेटमध्ये फिजिकल हँडिकॅपमधून 100% गव्हर्नमेंट MBBS कॉलेज या ठिकाणी अलॉटमेंट होऊ शकतं. आता हा जो विद्यार्थी आहे, एक त्यानं काउन्सिलिंगमध्ये काहीतरी चूक केलेली असेल किंवा मग त्याला MBBS करणं असेल, BMS करणं असेल, म्हणून त्यानं हे कॉलेज या ठिकाणी सिलेक्ट केलेलं असेल किंवा त्याला घराच्या बाहेर जाणं नसेल, घराच्या जवळचंच कॉलेज हवं असेल, म्हणून त्यानं MBBS इग्नोर करून किंवा मग DMSचं टॉपचं कॉलेज इग्नोर करून या ठिकाणी हे जे कॉलेज आहे ते या ठिकाणी फिजिकल हँडिकॅपमधून अलॉटमेंटसाठी चूज केलेलं असणार आहे. महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरची पण कोणत्याही प्रकारे सीट नाही आहे. गव्हर्नमेंट कॉलेज आहे, त्याच्यामुळे IQNRI कोट्याची कोणत्याही प्रकारे सीट जी आहे ती गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये नसती. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. तर हा एक्सपेक्टेड कट ऑफ होता. त्याचबरोबर कॉलेजच्या हॉस्पिटलबद्दल कॉलेजबद्दल मी तुम्हाला थोडी जनरल इन्फॉर्मेशन शेअर केली आणि जी जनरल इन्फॉर्मेशन शेअर केली ती इन्फॉर्मेशन तुम्ही प्रत्येक कॉलेजची अशाच प्रकारे कलेक्ट करून तुमची एक प्रेफरन्स लिस्ट बनवू शकतात. तुम्हाला बाकी कॉलेजचं पण याच पद्धतीने व्हिडिओज हवे असतील कट ऑफ बद्दल आणि जनरल इन्फॉर्मेशन बद्दल, हॉस्पिटल इन्फॉर्मेशन बद्दल, तर तुम्ही DPT मेडिकल कन्सल्टन्सी या चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत नक्की जुळून राहा. फी स्ट्रक्चरसाठी तुम्ही डेफिनेटली कमेंट करा. मी स्वतः तुम्हाला रिप्लाय करून तुमच्या कॅटेगरीनुसार किती फीस लागणार ही माहिती शेअर करेल. आणि तुम्हाला जर DPT मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईडची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा. आम्ही तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.